संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, मनुवाद मुर्दाबाद आम्ही असं बोलतच होतो. एवढी पब्लिक आली तिथं, पूर्ण आम्हाला घेरावा टाकला त्याने. तरी ते आम्हाला मारत होते, पण तरी आम्ही आमचे शब्द आम्ही सोडलेच नाही. आम्ही तेच बोलत होतो. या आहेत कांता रमेश अहिरे. गेल्या 20 वर्षांपासून घरकाम करून कुटुंब चालवतात. 8 ऑक्टोबर 2018 मातीकाम करणाऱ्या शिलाताईंना सोबत घेऊन कांताबाईनं जयपूर गाठलं. जयपूर हायकोर्टाच्या आवारात असलेल्या मनूच्या पुतळ्याला काळं फासणाऱ्या ह्याच त्या दोघी. या कृत्यामुळे जयपूरच्या पोलीस कस्टडीत 8 दिवस आणि जेलमध्ये 18 दिवस काढून जामिनावर संभाजीनगरला परतणाऱ्या कांता अहिरे आणि शिलाताई पवार यांची ही धाडसी कथा. दोन 2018 मध्ये आपलं जे दिल्लीमध्ये जे संविधान जाळलं आणि एका महिलेच्या घरी मी काम करत होते. तर ती महिला मला म्हटली संविधान जळालं. तर मी तिला प्रश्न केला होता का तुमचं संविधान नाहीये का? मी तिला असं बोलले होते. आणि तेवढ्यामध्ये मला खूप राग आला आणि मी तिचे भांडे फेकून मी निघून आले होते घरी. चर्चामध्ये मी चर्चात ऐकलेलं होतं ना मनूचं नाव. मी तर अडाणीच आहे, मी काही शिकेल नाही काही नाही, पण लोकांच्या तोंडातून ऐकलेलं होतं मी का मनूवादी, का मनूचा पुतळा कुठंतरी आहे. तर योगेशला म्हटलं होतं मी मोबाईलवरती सर्च कर म्हणून. तर तो मला जयपूरच्या हायकोर्टामध्ये आम्हाला समजला होता. विचार केला का आपण तिथं जाऊनच बघू हा कुठं आहे काय आहे. न सांगता कोणाला आपण जाणार तिथं. कसे तरी पैसे जमा करून येजाना मी पैसे 20,000 रुपये येजाना काढून मी तिथं माझ्यासोबत होते आपले दौद शेख होते, योगेश साळे होते, शिलाताई होते आणि मी होते. उतरल्याच्या नंतर आम्ही तिथे विचारलं इथं हायकोर्ट कुठे आहे म्हणून. आम्ही तिथे विचार केली, थोडं बसलो. पाठीमागच्या गेटनं आम्हाला एकदम समोरच मनू दिसला. तर आम्ही काही आमच्या थारावर नव्हतो. पुतळा दिसल्याच्या नंतर मग मी वर गेले आणि ते काळा लावला. त्याच्यानंतर काय नाही केलं. त्याच्यानंतर मग ते लोक आले, आम्हाला धरलेत, मारहाण झाले. तर मला ते एवढं काहीच माहिती नाहीये. कधीच मला माझ्या जिंदगीमध्ये माहिती नाही मला हे असं घडण म्हणून. आणि ते ताईमुळं आपण गेलो. आणि वरती चढून आम्ही खूप असं केलं. ते काळं करून टाकलं आणि संविधान जिंदाबाद म्हटलं आणि मनुवाद मुर्दाबाद म्हटल्याच्या नंतर वकील लोक खूप तिथं आले. आम्हाला मारहाण खूप मारलं, आम्हाला खूप मारलं. जेंट्सना मारलं. तिथं महिला मारतच नाही. तिथं कायदा सगळा मनूचाच आहे. संविधानावर तिकडं चलतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अरे मारने को बहुत बुरी तरह मारी जाएगी. कांताबाई आणि शिलाबाईंना पोलिसांनी अटक केल्यावर 8 दिवस पोलीस कस्टडीत त्यांचा अमानुष छळ केला गेला. पण शिव्या खूप देत होते ते आम्हाला. पोलीस स्टेशनमध्ये लाताना मारायचे, दंड्यानं मारायचे, पट्ट्यानं मारायचे. आम्ही सांगूच शकत नाही आम्हाला किती मारलं, कसं मारलं. 18 दिवस जेलमध्ये असताना ॲडव्होकेट बाबूलाल बैरवा यांनी या महिलांची भेट घेऊन त्यांना जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला. मैं उन महिलाओं से मिलने के लिए जब पुलिस थाने में गया, मैंने उनसे इस काम के बारे में पूछा कि कौन किसने भेजा है. मैंने ये भी कहा कि आपको इस तरह के एक्ट नहीं करना चाहिए. बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर उनके फॉलोअर्स को इस प्रकार के कृत्य करना ठीक नहीं है. लेकिन मैंने फिर भी उन महिलाओं की मदद करना अच्छा समझा. जब मैंने सेशन कोर्ट जयपुर महानगर में उनकी जमानत लगाई थी, तब भी उन महिलाओं के साथ मेरे ऊपर भी मनुवादी विचारधारा के लोगों ने, यहाँ तक कि अधिवक्ताओं ने, एडवोकेट्स ने भी हमला किया था. भारतीय संविधान के आधार पर चलने वाले हाई कोर्ट के अंदर असमानता के प्रतीक मनु की मूर्ति लगाई गई है. तो मैं समझता हूं कि उन महिलाओं के द्वारा कोई गलत कृत्य नहीं किया गया है. मैं समझता हूं कि जब हाई कोर्ट ने उस स्टेचू को हटाने के लिए बोल दिया है और मनुवादी व्यवस्था की विचारधारा के लोग जिन्होंने स्टेचू को लगाया वो उसको हटाना नहीं चाहते हैं, कहने का मतलब है कि वो विवादास्पद प्रॉपर्टी है.
मैं धन्यवाद देना चाहूंगा पुनः कांताबाई, शीलाबाई और दाऊद शेख जी को, जिन्होंने असमानता के प्रतीक मनु की मूर्ति पर कालिख पोतने का काम किया है। जामीन मिळाल्यानंतर जयपूरवरून घरी येण्याचा प्रवास या दोन्ही बायांसाठी खूप कठीण होता. कुणाला संपर्क करण्यासाठी ना त्यांच्याजवळ मोबाईल होता, ना तिकीट घेण्यासाठी पैसे. आम्ही जेव्हा सुटलो तिथून, सुटल्याच्या नंतर आम्ही 8 दिवस जे याच्यामध्ये राहिलो, अजमेरमध्ये राहिलो. लोकांचे झाडू मारले, लोकांच्या बॅगी उचलल्या, लोकांचं काय काय केलं आम्ही. तेवढं चहा पाण्यासाठी फक्त. जेवण तर आमचं लांबच होतं, आम्हाला जेवण आम्ही मागवू शकत नव्हतं कोणाला तिथं. आणि बस स्टँडवरच आम्ही 8 दिवस काढले. मग आम्ही मुंबईला पोचलो. पैसे नव्हते ना आमच्याकडं, मग आम्हाला काम तर करावंच लागेल ना. मग आम्ही काम करत 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 आलो आणि ट्रेनमध्ये अक्षरशः आम्ही भाकरी मागून खाल्ल्या दोघींना जगण्यासाठी. घराची मेन जी आहे म्हणजे माझी आई, आणि तीच आई नव्हती घरामध्ये, तर माझ्यावर खूप म्हणजे परिस्थिती खूप डेंजर झाली होती त्यावेळेस. आणि अशी परिस्थिती होती की कोणाला पैसे पण मागायला गेले ना, अशी चर्चा झालेली होती इकडे का हिची आई जेलमध्ये, बाबा ह्यांना काही सपोर्ट करू नका, ह्यांना घर खाली करून टाका. तिथून घर जे आम्ही राहतं घर होतं ते आम्हाला खाली करावं लागलं. या महिला जयपूरवरून संभाजीनगरला कशाबशा आल्या, पण आजही त्यांचा संघर्ष थांबलेला नाहीये. जेव्हा मी इकडे आल्याच्या नंतर कळालं का आम्हाला घर खाली करून पाहिजेले. मग मी त्यांना विचारलं कशामुळं. नाही म्हणे तुम्ही लय डेंजर आहे म्हणे, तुम्ही असं काम करून आले म्हणे, म्हणून आम्हाला पसारा आमचा बाहेर काढत होते. म्हणजे फेकला, अक्षरशः पसारा बाहेर फेकत होते लोक.